येस सर. ठाकूर कोण आले का बाहेर? सर राणी सरदेसाई आले. आले? येस सर. अरे मग बाहेर त्यांच्याशी गप्पा मारत काय बसल्या? त्यांना पाठवून द्या आतमध्ये. येस सर. आणि हो, त्यांना काही चहा थंड गरम काही विचारलं का नाही? येस सर. हां, लवकर पाठवा. मिसेस सरदेसाई, तुम्हाला मोहिते सरांनी आत बोलावलंय. एक दिवस एवढ्या आपुलकीने तुम्ही माझ्याशी बोलाल याचीच वाट बघेन मी. मॅडम, आपुलकीने मी माझं काम करतो. तुम्ही का असं माझ्याशी बोलताय? तुम्हाला सरांनी आत बोलावलंय, या. चिडलाय का माझ्यावर? मॅडम, मला कामं आहेत, मी येऊ शकतो. ठीक आहे, मी नंतर बोलते तुमच्याशी. बोलाल ना? बोलावंच लागेल मॅडम. तुम्ही माझ्या प्रश्नाची उत्तरं कुठे दिली आहेत? मग त्यासाठी इथे भेटूया की घरी याल? या तुम्ही. नेहा कशी आहे? आय होप बरी आहे. मला ज्या कामासाठी इथे बोलावलंय तुम्ही तेच केलं तर बरं होईल. बाय. मे आय कम इन सर? प्लीज प्लीज कम. बस प्लीज हॅव अ सीट. थँक्यू. छान छान झालं तुम्ही पोलीस स्टेशनला आलात. छान. इथे येणं माझ्यासाठी फारसं छान नसतं. मोहिते सर. मी सिनियर मोहिते. दिलीप आज इकडे ये. दिलीप मोहिते. राणी सरदेसाई. काय घेणार? नाही म्हणजे कॉफी थंड, आय मीन चहा कॉफी थंड नाही, काही नको, थँक्यू. असं नाही. हो, तुम्ही आज पहिल्यांदा माझ्या घरी माझ्या ऑफिसमध्ये आलात आणि काही नाही नाही, इथे काय मी पहिल्यांदा नाही आले. बऱ्याचदा येणं झालंय माझं. इनफॅक्ट बऱ्याचदा बोलवलंय चौकशीसाठी. अरे मला वाईट वाटतंय. पण तुम्ही उभे का आहात? बसा ना. बरोबर. सुरुवातीला मला पोलीस स्टेशनला चौकशीसाठी बोलवायचंय तेव्हा भीती वाटायची. आता काहीच वाटत नाही. नाही, मी समजू शकतो. नाही पण तरी काहीतरी घ्या ना. नाही म्हणजे चौकशीसाठी बोलावलं म्हणून नव्हे. गेस मग हे जर 2 चहा पाठवले आणि बिस्किट घेणार नाही. डाएट समजू शकतो ना रे. 2 चहा पाठव लवकर. डाएट ना समजू शकतो. काय मॅडम, थोडं कामाचं पण बोलायला लागेल ना. या शुअर. तर मिसेस सरदेसाई. दरवेळी मिसेस सरदेसाईच म्हणायला हवं का? म्हणजे नाही, काय होतं ना, सरदेसाई म्हटलं की मला धनंजय आठवतो. हो. वाईट वाटतं. मग धनंजय, त्याची बहीण, त्याची ती आधीची बायको, त्या माझ्याशी कशा वागल्या ते सगळं आठवतं आणि पुन्हा वाईट वाटतं. आणि मग सरदेसाईंची कंपनी आठवते. त्याचं टेन्शन, तिथे काय होणार, सगळंच आठवतं आणि खूप वाईट वाटतं. नाही, मी समजू शकतो. म्हणूनच राणी म्हणा. नाही, त्यापेक्षा मॅडमच बरं आहे. जशी तुमची इच्छा.
मॅडम तुम्हाला गरम होत आहे का हो? हां नाही आमचं एक पोलीस स्टेशन म्हणजे ना अगदी गचाळ झालं बघ. कुठेही व्हेंटिलेटर म्हणजे काय क्रॉस व्हेंटिलेशन नाही, काही नाही. पण मी सगळं आता चेंज करून घेणार आहे. AC लावून घेणार आहे कॅबिनला. म्हणजे कसं प्लेझंट वाटेल ना तुम्हाला मॅडम. हरकत नाही. त्याचं काय होतं, सगळं पुन्हा नव्याने सांगायचं म्हटलं की घाम फुटतो ना. नाही सगळं कशाला, आपण महत्वाचं तेवढंच बोलू. हॅलो. हॅलो नेहा. नेहा चिडू नकोस, ऐक, त्याला बोलायला हवं. कशाबद्दल? नेहा ऐक माझं. कशाबद्दल ऐकू अजय? नेहा असं नको करूस ना. मी काहीच केलेलं नाही अजय. जे काही केलंय ना ते तूच केलंय. नेहा मी काही केलं नाहीये. नेहा ऐक माझं, तुला जसं वाटतं तसं काही नाहीये. मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय अजय. तू जे बघितलंस ते खोटं आहे, तसं नाही आहे नेहा. अच्छा, म्हणजे मी जे बघितलंय ते चुकीचं आहे का? हो. म्हणजे तू आणि राणी सरदेसाई ज्या अवस्थेत होतात ते चुकून होतात का? मी कसं सांगू तुला? मी जे पाहिलंय ना त्यानंतर काहीही सांगायची गरज नाही. आणि तसंही तू आता काहीही सांगितलंस तरी मला ते पटणार नाही. नेहा गैरसमज झालाय तुझा. मला एकदा एक्सप्लेन करायची संधी तर दे. देईन ना, पण आत्ता नाही. म्हणजे मला वेळ लागेल अजय हे सगळं विसरून तुझ्याशी नॉर्मल बोलायला. नेहा म्हणूनच तर म्हणतोय, मला एकदा भेट, मला एकदा एक्सप्लेन करू दे आणि मग तुला जे वाटेल ते. आता नाही जमणार. नेहा असा हट्टीपणा करू नकोस. हट्टीपणा? तुला हट्टीपणा वाटतोय अजय? इकडे माझं काय होतंय ते कळतंय का तुला? नेहा मला कळतंय ग, मी तितकाच हादरलोय. अगं मला काहीच कल्पना होती. मी तिथे त्या रणजितला भेटायला गेलो होतो. रणजितला भेटायला? राणी सरदेसाईंकडे? हो, कारण तो तिथेच होता. इतक्या रात्री? नेहा मी तिथे कामावरच होतो. तू एकटाच गेलास? तुझी टीम नव्हती बरोबर? आणि नेमक्या राणी सरदेसाई त्यावेळेला एकटाच होत्या घरात. मग रणजित कुठे गेला? नेहा हेच सगळे प्रश्न मलाही पडलेत. मग आधी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोध आणि मग मला भेट. नेहा प्लीज अजय, मला माझा वेळ हवाय. आणि हो, माझं त्या राणी सरदेसाईंबद्दलचं मत बदललंय. तुला तेच हवं होतं ना? मला यातलं काहीही कळू नये म्हणूनच तू त्यांच्याशी बोलू नकोस असं म्हणत होतास ना? नेहा वाटेल ते बोलू नकोस. चुकीचा विचार करतेस तू. बाय अजय. नेहा तिवारी, बड़ा कसा आहेस? काय चाललंय? कुछ नहीं साहब, मैं तो मैडम के साथ आया हूँ। अरे हाँ, मैडम आहे नाही का अंदर? अच्छा अच्छा अच्छा. बरं तू कुठला आहेस र? मतलब अरे मतलब तुम्हारा गांव कौन सा है? साहब मैंने पहले बताया था आपको। अरे पहले बताया होगा, फिर से बता ना अभी. जी साहब, मैं यूपी से हूँ। हाँ यूपीचा आहेस काय? बरं मग इधर क्या करने को आया है? साहब पापी पेट के लिए आया हूँ इधर। पापी पेट को ना? अरे बाळा, आपल्या बीवी बच्चनमध्ये राहायचं, तिकडे कामधंदा करायचा. इथं कशाला आलास? यहाँ काम के लिए आया हूँ साहब। अरे मग काम के लिए आया तो काम करने का ना सिर्फ. बाकीचे धंदे कशाला करायचे? नहीं साहब, मैंने कुछ नहीं किया। अरे तुला विचारलंय का? तूने कुछ किया बोललो का? हे बघ तिवारी, आमच्याकडे सगळी इन्फॉर्मेशन आलेली आहे. कडीची कडीला जोड झाली की तुम सब अंधा. नहीं साहब. हे बघ नाही साहब वगैरे काय नाही. तुला सांगतो तेवढं ऐक. तेरे को जो भी मालूम है सब बता देने का. सोच के रखो. कुछ सूझा
तो हमको बता देने का, समझा क्या? काय रे या तुझीच वाट बघत होतो. काय रे जरा बशावर चांगलं नाही आणतायत. थँक्यू. काय मॅडम, तुमच्या संपूर्ण केसचा मी अगदी पूर्णपणे अभ्यास केलेला आहे. एका दिवसात? काल रात्रभर जागा होतो मी. सॉरी. म्हणजे काय कामच आहे आमचं ते. तुमच्यासाठी ते काम आहे हो, पण माझं ते आयुष्य आहे. ज्याची एवढी उलट सुलट चर्चा होती ना, ते माझं आयुष्य आहे मोहिते साहेब. नाही मी समजू शकतो. नाही म्हणजे सगळ्या गोष्टींची काही चर्चा करणार नाही आपण. काही गोष्टी मी तुमच्या कानावर घालू इच्छितो एवढंच. आता काय आहे, केस पाहिल्या असा संशय येऊ शकतो. की धनंजयचा खून मी केलाय. नाही आपण काही त्या गोष्टीला एवढं महत्त्व द्यायचं नाही. काय जोपर्यंत आपल्या हातात काही पुरावा नाही तोपर्यंत काही सिद्ध होऊ शकत नाही, नाही का? तर आता प्रश्न नंबर 1, तुमचं धनंजय सरदेसाईंशी लग्न झालं म्हणजे जेव्हा त्यांनी त्यांच्या पहिल्या बायकोला 20 वर्षानंतर डिवोर्स दिला तेव्हा, करेक्ट? धनंजय तिच्याबरोबर कधीच सुखी नव्हता. तो माझ्या प्रेमात कधी पडला आम्हा दोघांनाही कळलं नाही. साहजिक आहे. पण मी धनंजयवर मनापासून प्रेम केला. त्यानेच मला लग्नासाठी मागणी घातली. पण काय ना मॅडम, काही लोकांचा असाही गैरसमज होऊ शकतो ना की केवळ पैशासाठी तुम्ही धनंजय सरदेसाईंशी लग्न केलं. म्हणजे काही लोकांचा, माझा नाही. थँक्यू. आता प्रश्न नंबर 2, सरदेसाई साहेबांनी अचानक आपलं विल तुमच्या नावावर केलं होतं. त्यातलं मला काहीच माहिती नाही मोहिते साहेब. अहो मी एक साधी गृहिणी आहे, मला कुठे त्यातलं काही कळतं. तुमचं लग्न झालंय? हा झालं. तुझं काय? मला सांगा, तुम्ही तुमच्या सगळ्याच गोष्टी बायको बरोबर शेअर करता? नाही. मग मी पण तेच म्हणते. अहो धनंजयनी त्याच्या विल बद्दल मला काहीच सांगितलं नव्हतं. हे मला आत्ता कळतंय. आणि आता धनंजयनी त्याचं विल माझ्या नावावर केलं, यात माझी काय चूक आहे? नाही पण मॅडम, एखाद्याला असं वाटू शकतं ना की तुम्ही त्यांना त्यांचं विल तुमच्या नावावर करायला भाग पाडलं. म्हणजे एखाद्याला, मला नाही. थँक्यू. जैन सर, काय रे? एअर फ्रेशनर हां तुम्ही मागवलं होतं ना? हां, बुद्ध घेऊन जातात ते वर. काय कुठं मागवू? अरे मारू नको रे, तू ठेव ना कुठेतरी. काय पण आता काय करू काय याचं आता? ठेव, कुठं ठेवता आलं तर बघ. बाहेर ठेव. हां बरं. हां तर मॅडम, मुद्दा नंबर 3, धनंजय सरदेसाईंचे पार्टनर्स पटवर्धन, त्यांचा मुलगा विकी. आता इथं असं लिहिलं आहे की त्या विकीची आणि तुमची खास मैत्री होती. चूक आहे सर ते. हो. अहो आई नव्हती त्या मुलाला. म्हणजे धनंजय आणि पटवर्धन हे बिझनेस पार्टनर होते. पटवर्धनानं त्याला वेळ देताच यायचा नाही. मग कंटाळायचा बिचारा. त्याला आमचं घर आपलं घर असल्यासारखं वाटायचं, म्हणून घरी यायचा. माझ्यासाठी तो मुलासारखा होता सर. हां काय वाटेल ते बोल नका मॅडम, तुम्ही काय एवढ्या मोठ्या वाटत नाही. नाही पण हे सगळं वाचून एखाद्या माणसाला असं वाटू शकतं ना की विकीने हे सगळं मुद्दाम केलं असेल आणि त्यांनी धनंजय सरदेसाईंचा खून केला. एखाद्याला ना, तुम्हाला नाही. मॅडम, थँक्यू. त्याच्याने तुमच्या त्या कामाला दिलेली जवानी. आता या कामवाल्या बायकांचं काय करायचं? त्यांच्यासाठी कितीही करा कमीच असतं. आता ही ती गावंढळ बाई, तिला काय कळतंय माझ्या घरी कोण येतं, कशासाठी येतं? तिने या तुमच्या टीमला काहीतरी सांगितलं आणि आता ते ती छोटीशी गोष्ट धरून बसले. समजू शकता ना तुम्ही? मी समजू शकतो मॅडम, पण मी एकटाच काय काय समजून घेऊ? इतरांनाही तसं वाटायला पाहिजे ना. ठरवलं तर खूप काही करू शकता. एकदा या केसचा माझ्या बाजूनी पण विचार करा ना. तसं तर खरं करायला हवाच. डिनरला या मग.
म्हणजे घरी आलात तर जरा शांतपणे बोलता येईल ना, म्हणून. डिनरला? त्याचं काय होतं, इथे पोलीस स्टेशनमध्ये ना मला दडपण येतो. म्हणजे माझ्यासारखी सामान्य बाई इथे विचकते ना, म्हणून. नाही, बरोबर आहे, मी समजू शकतो. हो, आणि असं व्हायचं काही कारण नाही मॅडम, मी आहे ना. हा, आणि तुम्ही सामान्य थोडेच आहात, तुम्ही तर असामान्य आहात. थँक्यू. एकदा सविस्तर बोलायला लागेल मॅडम. मी वाट बघते तुमची. बघू, ठरवूया काहीतरी. बंगल्यावर येत आहे, वेळ काढून या. येऊ मी? मीरा, तू इन्स्पेक्टर ठाकूरांशी काही बोललीस का? हो, मी मध्ये मध्ये बोलतेच आहे त्यांच्याशी, पण केसमध्ये काही फारसा प्रोग्रेस होत नाहीये. संगीता बरी आहे ना? बरी असावी. पटवर्धनांच्या नातेवाईकांचं काही कळलं? पटवर्धनाला नातेवाईक होते? अगं, संगीत आणि राणीला असं बोलताना ऐकलं की आता ती सगळ्या प्रॉपर्टीची मालकीण आहे, कारण आता पटवर्धनांनाही कोणी वारस उरलेला नाही. अशी कशी ती सगळ्याची मालकीण होईल? अगं पण ती आता ते सिद्ध करणार. खरं तर या सगळ्याच्या आधी राणीनी धनंजयचा खून केलाय हे जर सिद्ध झालं ना, तर प्रश्नच मिटेल. मग काही ती प्रॉपर्टी हडप करण्याचा प्रयत्न करणार नाही, कारण त्याचा काही उपयोगच होणार नाही. अगं पण हे आधी पोलीस शोधून काढू शकले नाहीयेत. माझ्या मते राणीने हे केलं नसेल. मग दुसरं कोण करणार? आणि राणी ऑफिसमध्ये जॉईन झाल्यानंतर धनंजय कसा बदलत गेला हे आपण जवळून बघितलंय. राणीने हळूहळू भाऊजींवर कब्जाच केला होता. राणी तशी ऑफिसमध्ये कोणालाच आवडायची नाही. म्हणूनच मला नेहमी असं वाटतं की राणीने हे खूप सिस्टमॅटिकली प्लॅन केलं होतं, कारण तिला माहिती होतं की धनंजयचा पैसा, त्याची प्रॉपर्टी, त्याची कंपनी मिळवायची असेल तर त्याच्याशी लग्न करण्याशिवाय काही ऑप्शनच नाहीये. हो, पण मला तेच म्हणायचं की तिचं लग्न झालं होतं ना, मग ती खून का करेल? तेच तर मलाही कळत नाहीये. त्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये ती सारखं असंच म्हणत होती, धनंजय असतानाही मला पैशाचा काही प्रॉब्लेम नव्हता, मग मी त्याचा खून कशाला करेन. आणि विकी आणि पटवर्धन साहेब, त्यांचा खून का झाला? राणीची हाव वाढली. मला तरी एवढंच उत्तर सुचतंय, दुसरं काही नाही. माझ्या मते पटवर्धन साहेबांचा कोणीतरी वारस समोर आला पाहिजे, तरच पूर्ण कंपनी राणीच्या घशात जाण्यापासून वाचेल. हे सगळं जाऊ दे, म्हणजे झालं ते झालं. आपण नाही वाचवू शकलो जे गेले त्यांना, पण जे आहेत त्यांची आपल्याला काळजी घ्यायला हवी ना. म्हणजे उदाहरणार्थ संगीता. मला प्रामाणिकपणे असं वाटतं की संगीताचा जीव धोक्यात आहे. म्हणजे समजा हे राणीनं सगळं केलं असेल तर संगीताचा जीव धोक्यात आहे. मीरा, काय वाटेल ते कर, पण संगीताला सांग तिथे राहू नकोस, प्लीज तिकडून निघ, प्लीज. कसं आहे ना मॅडम, जेव्हा आम्ही एखादी केस हातात घेतो ना, तेव्हा आम्हाला बऱ्याच गोष्टींचा विचार करायला लागतो. म्हणजे बऱ्याच गोष्टींचं भान ठेवायला लागतं की ही केस कुणाची आहे, यात कोण कोण लोक इन्व्हॉल्ड आहेत, आणि मीडियाचा काही इंटरफिअरन्स आहे का, वगैरे वगैरे. म्हणजे कसं आहे ना की 2+2=4 असं प्रत्येक केसच्या बाबतीत नाही करतायत. अगदी खरं आहे तुमचं, पण काही लोकांना ते कळत नाही ना, काय करणार. हो, पण म्हणून तर कालपासून मी जॉईन झालो ना इकडे. हो, पण तुमच्यापेक्षा या पोलीस स्टेशनशी माझा जास्त संबंध आलाय. हो, हे संबंध खूप सुधारतील, तुम्ही काही काळजी करू नका. आय एम सो शुअर. माझी काळजीच मिटली आहे मिस्टर मोहिते. येस. अजय, ठाकूर इकडे. अरे, मॅडमच्या केसचे जे काही पेपर्स तुम्ही तयार केले ते सगळे चुकीचे आहेत, ते आधी मला दाखवा, कळलं? आणि मॅडमचं बोलणं तुम्ही नीट ऐकून घेतलेलंच नाहीये. त्यांचं काय म्हणणं आधी ऐकून तर घ्या. सांगितलंय मॅडम त्यांना.
थँक्यू सो मच. येऊ मी? पुन्हा भेटूच. बरं. बाय मिस्टर अजय.